हाय हॅलो, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असा भोपळ्याचा दालचा आपण बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 3 डाळी घेतलेल्या आहेत, तूर डाळ, मूग डाळ आणि मसूरची डाळ. तर ते सर्व स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी टाकून आपण कुकरमध्ये शिजायला लावूया. त्यासाठी आपण 5 ते 7 शिट्ट्या करून घेऊया. इकडे आपण भोपळा घेतलेला आहे. त्याचं एकदम असं साल काढून घ्यायचं. व्यवस्थित असं पूर्ण एका बाजूने सर्व साल काढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित त्याचं साल काढून घेतल्याच्या नंतर कट करून घेऊया आपण भोपळा. व्यवस्थित छानपैकी असा हिरवागार आपला भोपळा दिसतोय. त्यामधला असा जो गाभा असतो तो काढून टाकायचा. तो खायला व्यवस्थित लागत नाही, म्हणजे टेस्ट चांगली येत नाही त्यासाठी. आणि असं तिरक्या आकाराने तुम्ही हे कट करू शकता. जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही कट करा. आणि एका पातेल्यामध्ये टाकायचं, पूर्ण कट करून घ्यायचं व्यवस्थित भोपळा आणि त्यामध्ये पाणी ओतायचं. पाणी ओतल्याच्या नंतर गॅसवर ठेवून आपण ते भोपळा उकळून घेऊया. व्यवस्थित शिजवून घ्यायचा. दोन्ही आपलं शिजतंय. इकडे भोपळा आहे आणि इकडे डाळ पण आपण लावलेली शिजायला. इकडे आपण कांदा आणि टोमॅटो कापून घेतलेला आहे. नंतर आपण लास्टला कोथिंबीर टाकणार आहे, त्यासाठी आपण कापलेली नाही आहे. नंतर आपण चिरून घेणार आहे कोथिंबीर. इकडे आपल्या 7 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूया. हे बघा, मस्तपैकी डाळ शिजलेली आहे. तिन्ही डाळी व्यवस्थित शिजलेल्या आहेत. व्यवस्थित रवीने फेटून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. छानपैकी डाळ शिजलेली आहे. आता एक पातेलं ठेवायचं मोठं. तुम्ही कढई पण ठेवू शकता. जास्त आपण बनवणार आहे त्यासाठी मी पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं. जरा जास्त तेल टाका. त्यानंतर एक दालचिनी टाकायची त्यामध्ये आणि नंतर तेजपत्ता आणि थोडंसं जिरं टाकायचं. सर्व टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदा टाकूया बारीक चिरलेला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा लाल होईपर्यंत मिक्स करायचं छानपैकी. हे बघा, अशा प्रकारे छान कांदा लाल झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. ती पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. अद्रक लसूणच्या पेस्टमुळे भाजीला छान टेस्ट येते. त्यानंतर टोमॅटो टाकूया. टोमॅटो पण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यानंतर हळद थोडीशी आणि चवीनुसार मीठ ॲड करा. मीठ तुम्ही नंतर पण ॲड केलं तरी चालेल. इथे पण त्यानंतर आपण लाल तिखट टाकूया तुमच्या चवीनुसार. आणि हा दालचा मसाला आपण घेतलेला आहे ते पूर्ण पॅकेट टाकायचं आणि त्यानंतर मिक्स करूया सर्व मसाले. सर्व मसाले मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये शिजवलेली डाळ टाकायची. डाळ टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आहे ना सर्व डाळ टाकायची आणि मग आहे ना मिक्स करून घ्यायचं. आणि त्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकूया. जसं लागेल तसं पाणी टाकायचं. जास्त एकदम नाही टाकायचं. दालचा थोडासा असा घट्टच छान लागतो. थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आपण आता त्यामध्ये. हे बघा, अशा प्रकारे. आता त्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेला भोपळा टाकायचा. हे बघा, अशा प्रकारे भोपळ्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं चाळणीने आणि मग ते भोपळा यामध्ये टाकायचा.
सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। एकदम असा टेस्टी हा दालचा तयार होतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकूया। जास्त प्रमाणात जरा कोथिंबीर टाका तुम्ही, भाजीला छान टेस्ट येते कोथिंबीरमुळे। सर्व मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण थोडीशी उकळी आल्यावर आहे ना झाकण ठेवूया बारीक गॅसवर। 10 मिनिटं शिजवून द्यायचं, सर्व मसाले ते सर्व शिजतात त्यासाठी 10 मिनिटं आपण झाकण ठेवूया त्यावर। आता 10 मिनिटं झालेले आहेत, बघूया आपण। छानपैकी आपला दालचा उकळतोय, हे बघा। वास एकदम मस्त असं सुटलेला आहे घरभर। तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप भारी लागतो हा खायला, खूप टेस्टी लागतो हा दालचा। तर परत एक अजून 5 मिनिटं आपण झाकण ठेवलेलं होतं, तर परत चेक करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपला दालचा एकदम रेडी आहे। तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। एकदम सिंपल असा साध्या पद्धतीने मी बनवलेला आहे। तयार आहे आता आपला दालचा, तुम्ही पावासोबत किंवा भातासोबत एन्जॉय करू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया नवीन रेसिपीसह, बाय बाय।